फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेटमुळे आपल्याला कळतं की एकूण स्त्रियांच्या लोकसंख्येच्या किती टक्के स्त्रिया या नोकरी, व्यवसाय किंवा उद्योग करतात किंवा करण्यास इच्छुक आहेत. भारतात 2021मध्ये हा आकडा साधारण 20% इतका होता. 2005 साली हा आकडा सर्वोच्च म्हणजेच 27% होता आणि त्यानंतर हळूहळू दरवर्षी कमी होत आता तो 20%वर आला आहे. ही फार गंभीर सिच्युएशन आहे. इतर देशांच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे. मोठमोठ्या विकसित देशांशी कंपेअर करणं फारच चुकीचं ठरेल, कारण हा आकडा बऱ्याच विकसनशील म्हणजेच डेव्हलपिंग कंट्रीजपेक्षा सुद्धा कमी आहे. व्हिएतनामसारख्या देशात हा आकडा 48% आहे, तर चायनामध्ये हा आकडा 45%. नायजेरिया या आफ्रिकन देशात हा आकडा 44% इतका आहे, तर आपल्या शेजारच्या बांगलादेशमध्ये तो 30% इतका आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडचा आकडा इतका कमी झाला आहे की तो पाकिस्तान आणि सौदी अरेबियाच्या बरोबर आला आहे. त्याहून गंभीर बाब म्हणजे की त्या दोन्ही देशांमध्ये फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेटचा ट्रेंड वाढतोय आणि आपल्याकडे तो घसरतोय. याची महत्त्वाची कारणे आणि हा आकडा कसा वाढवता येईल यावर काही उपाय आपण या एपिसोडमध्ये डिस्कस करणार आहोत. मेन भाग सुरू करण्याआधी काही कॉन्सेप्ट्स आपण क्लिअर करून टाकूयात. एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार, अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगार आणि लेबर फोर्स म्हणजे एकूण श्रमदल, ज्यात एम्प्लॉईड आणि अनएम्प्लॉईड दोन्ही काउंट केलं जातं. जेव्हा आपण म्हणतो की स्त्रियांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट फक्त 20% आहे, त्याचा अर्थ असा की एकूण स्त्रियांच्या लोकसंख्येच्या फक्त 20% स्त्रिया सध्या लेबर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजेच 20% स्त्रिया काम करत आहेत किंवा करण्यास इच्छुक आहेत. हा रेट कमी होणं म्हणजे बेरोजगारी वाढणं असं नाही. जेव्हा 25% वरून 20% पार्टिसिपेशन रेट जातो, त्याचा अर्थ असा की आता 5% महिला काम करण्यास इच्छुकच नाही आहेत किंवा करूच शकत नाहीत. एवढ्या स्त्रिया आपल्या एकूण श्रमदलातून कमी होतात. अनएम्प्लॉईड आणि आउट ऑफ लेबर फोर्स मधला डिफरन्स समजून घेऊयात. अनएम्प्लॉईड किंवा बेरोजगार म्हणजे एक व्यक्ती काम करायला उत्सुक आहे, रेडी आहे आणि काम शोधत सुद्धा आहे, पण त्या व्यक्तीला सध्या कुठेही रोजगार मिळत नाही आहे. अशी व्यक्ती अजूनही लेबर फोर्समध्ये काउंट केली जाते. आणि जर अशा बेरोजगार व्यक्तीने काम शोधणं थांबवलं तर ती लेबर फोर्सच्या बाहेर जाते, म्हणजेच आउट ऑफ लेबर फोर्स होते. फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट कमी व्हायच्या कारणांमध्ये कल्चर आणि हायर फॅमिली इन्कम्स हे दोन मुख्य घटक आहेत. फार पूर्वी स्त्रियांनी घराबाहेर काम करू नये अशी आपल्याकडे परंपरा होती. आजही बऱ्याच घरांमध्ये अशा प्रकारची बंधनं स्त्रियांवर लादली जातात. या व्यतिरिक्त प्रेग्नन्सीनंतर बऱ्याच स्त्रियांना जॉब्समधून ब्रेक घ्यावा लागतो आणि मग त्या कम्प्लिटली जॉब मार्केटपासून दूर होतात आणि परत कधीच जॉब करत नाहीत. या व्यतिरिक्त 1991 ते 2010 ही वर्षे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप मोलाची होती. या काळात बऱ्याच स्त्रिया जॉब्स करायला लागल्या, फॅमिली इन्कम वाढलं आणि लोकांच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगही. तरीही स्त्रियांचं किंवा एखाद्या पत्नीचं इन्कम हे परिवारासाठी हातभार म्हणूनच बघितलं जायचं, कारण युज्युअली पत्नीची सॅलरी ही नवऱ्यापेक्षा कमीच असायची. बऱ्याच रिसर्चेसमधून समोर आलं की ह्याच कारणांमुळे गेल्या 20 वर्षांमध्ये जेव्हा फॅमिलीजचं इन्कम वाढलं तेव्हा बऱ्याच फॅमिलीजमधल्या स्त्रियांनी जॉब्स सोडले. पण गेल्या वर्षी एक नवीन रिसर्च अशोका युनिव्हर्सिटीतल्या अश्विनी देशपांडे आणि जितेंद्र सिंग या इकॉनॉमिस्ट्सने सर्वांसमोर मांडला. याआधी फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट कमी व्हायची कारणे ही सप्लाय साईड होती, म्हणजे एकूण काम करण्यास इच्छुक असलेल्या स्त्रियांची संख्या कमी होत आहे अशी सांगणारी होती, ज्याची कारणे आपण आता ऐकलीत. या नवीन रिसर्चमध्ये असं समोर आलं की फक्त सप्लाय साईड प्रॉब्लेम्स याला कारणीभूत नव्हते, तर डिमांड साईडच्या इश्यूजमुळे सुद्धा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट कमी होत गेलं. आता डिमांड साईड म्हणजे नेमकं काय? तर लेबर मार्केटमध्ये स्त्रियांची डिमांड म्हणजेच मागणी कमी होत गेली.
याचा अर्थ असा की स्त्रियांचं हायरिंग कमी झालं. स्त्रियांच्या स्किल्स, त्यांना मिळणारी परमिशन, परंपरा किंवा फॅमिलीमधलं वाढलेलं इन्कम हे सप्लाय साईड घटक आहेत आणि स्त्रियांसाठी अवेलेबल असलेल्या जॉब्सची संख्या ही डिमांडची बाजू. त्या रिसर्चमध्ये त्यांना या गोष्टी सापडल्या. पहिलं, स्त्रिया वारंवार लेबर फोर्समध्ये किंवा श्रमदलामध्ये प्रवेश करतात आणि थोड्या वेळाने बाहेर पडतात आणि असं बऱ्याच स्त्रियांबाबतीत काही महिन्यांनी घडत राहिलं. याची कारणे पूर्णपणे स्पष्ट नाही आहेत, पण यातून एक दिसून येतं की त्यांच्यासाठी स्टेबल आणि रेग्युलर जॉब्स अवेलेबल नाही आहेत. दुसरं, महिलांच्या रोजगारात घट होत असताना पुरुषांच्या रोजगारात वाढ झाली होती. याचा अर्थ ज्या ठिकाणी स्त्री काम करत होती ती जागा पुरुषांनी घेतली आणि असं बऱ्याच सेक्टर्समध्ये झालेलं त्यांना सापडलं. कमी नवीन रोजगार निर्मिती, घर आणि काम यात सहज समतोल साधता येईल अशा नोकऱ्या आणि पुरुषांद्वारे होणारे जॉब रिप्लेसमेंट यामुळे महिलांच्या लेबर फोर्सची डिमांड किंवा मागणी निर्माण होत नाही आहे. तिसरं, डिमॉनिटायझेशनचा महिलांवर खूप जास्त परिणाम झाला. यात असं सापडलं की ज्या स्त्रिया अनएम्प्लॉईड म्हणजेच बेरोजगार होत्या त्या लेबर फोर्सच्या किंवा श्रमदलाच्या बाहेर पडल्या. अनएम्प्लॉईड आणि आउट ऑफ लेबर फोर्समधला फरक आपण सुरुवातीला ऐकलाच. चौथं, 1991 नंतर भारताची अर्थव्यवस्था ही IT क्षेत्रावर जास्त अवलंबून झाली. IT हे कुठल्याही इतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसारख्या प्रमाणात नोकरी देत नाही. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपल्याला प्रत्येक स्किल टाईपची म्हणजेच कमी शिकलेले, ग्रॅज्युएट झालेले ते उच्च शिक्षित अशा सगळ्यांना कामाची संधी मिळते. तसं IT क्षेत्रात नसतं. 2016 नंतर भारताचा GDP ग्रोथ रेट कमी होत गेला. यामुळे नवीन जॉब्सची निर्मिती कमी होत गेली आणि त्याचा फटका स्त्रियांवर इतरांच्या तुलनेने फार अधिक पडला. पाचवं, या व्यतिरिक्त स्त्रियांवर जॉब्समध्ये बऱ्याच प्रमाणात भेदभाव केला जातो. युजली त्यांना पुरुषांच्या तुलनेत कमी केपेबल समजलं जातं किंवा त्यांच्या घरगुती कामाच्या तुलनेत त्यांचा नोकऱ्यांमध्ये इंटरेस्ट कमी असल्याचे गृहीत धरले जाते. यामुळे देखील त्यांचे हायरिंग कमी होते. या सगळ्यावर उपाय काय? श्रुती राजगोपालनने तिच्या आयडियाज फॉर इंडिया या पॉडकास्टमध्ये आशिष सेडाईच्या नवीन रिसर्च पेपरसंबंधी एक इंटरव्ह्यू घेतला होता. त्याच्या रिसर्चमध्ये असं सापडलं की पाईपने पिण्याचे पाणी घरांमध्ये पोचवणं फार महत्त्वाचं आहे. आपण सगळ्यांनी मडक्यातून पाणी भरणाऱ्या स्त्रियांचे दृश्य गावागावांमध्ये बघितलं असेलच. रिसर्चमध्ये असं दिसलं की ज्या क्षेत्रांमध्ये पाईपने घराघरात पाणी पोचवले आहे त्या घरातल्या स्त्रिया सक्षम झाल्या आहेत. याचं मेन कारण म्हणजे ॲडिशनल मिळणारा वेळ. जर प्रत्येक घरात पाईपने पाणी पोचू शकले तर स्त्रियांचा बराच वेळ वाचू शकतो. याचं अजून एक इफेक्ट असा की युजली पाईपचं पाणी स्वच्छ असल्यामुळे घरातल्या प्रत्येकाची तब्येत चांगली राहते. कारण जर कोणाचीही तब्येत बिघडली तर त्या व्यक्तीची काळजी घेण्याची जबाबदारी ही घरातल्या स्त्रीवरच पडते. पाईप्ड वॉटरप्रमाणेच इलेक्ट्रिसिटीसुद्धा स्त्रियांना सक्षम बनवू शकते. इलेक्ट्रिसिटीमुळे वॉशिंग मशीन, मिक्सर सारखे अनेक यंत्र चालवले जाऊ शकतात ज्याने स्त्रियांचा वेळ वाचू शकतो. त्याचबरोबर ते इंटरनेटला एक्सपोज होऊ शकतात ज्याने त्यांच्यासमोर अख्खं नवीन जग उभं राहू शकेल आणि त्यांना बऱ्याच गोष्टींची माहिती मिळू शकेल. ह्या काही छोट्या बदलांमुळे सुद्धा मोठ्या गोष्टी सॉल्व्ह करता येऊ शकतात हे आपल्याला या रिसर्चमधून दिसून येतं. एका दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये रेनाना झाबवाला, सेवा भारतच्या प्रमुख यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. तो म्हणजे की महिलांची पहिली ओळख ही कामगाराची किंवा उद्योजकाची कधीच नसते. ती नेहमी कोणाची तरी बायको, मुलगी, आई अशीच असते. तर हा अप्रोच बदलण्याची गरज आहे. या बदलासाठी फॅमिली सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि जसं प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात घरापासून केली जाते तशीच याची सुरुवातही घरातूनच करावी लागणार आहे. विनीता सिंग, जी शुगर कॉस्मॅटिक्सची प्रमुख आहे, जिला आपण नुकतंच शार्क टँक या मालिकेतून पाहिलं, तिने एका इंटरव्ह्यूमध्ये स्त्री उद्योजकांना लागणाऱ्या सपोर्टविषयी काही गोष्टी शेअर केल्या.
भारतातील 20 ते 25% व्यवसाय स्त्रिया चालवतात. त्यापैकी 2%पेक्षा कमी कॅपिटल म्हणजेच भांडवल उभं करू शकतात. ती म्हणाली की बरेच फायनान्शियल डिसिजन्स हे पुरुष घेतात आणि हे घरात असो किंवा कंपनीजमध्ये सिच्युएशन सेमच असते, ज्याचा इफेक्ट कॅपिटल रेझिंग म्हणजेच कंपनीसाठी भांडवल उभं करताना जाणवतो. याच्या व्यतिरिक्त घरगुती कामे करण्यासाठी स्त्रिया एका दिवसात पुरुषांपेक्षा 6 पट जास्त तास घालवतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात सुशिक्षित महिला, काम करणाऱ्या महिला तसेच महिला उद्योजकांचा समावेश आहे. आणि जर इतका वेळ घरगुती कामांमध्ये जात असेल तर स्वतःच्या करिअरवर फोकस करण्यासाठी किंवा मानसिक शांततेसाठी स्त्रियांना वेळ मिळणं शक्यच नाही आहे. ती पुढे असं म्हणाली की तिच्या जोडीदाराने घराची 50% जबाबदारी स्वीकारली आहे, ज्यामुळे तिला तिच्या बिझनेसवर फोकस करता येतो आहे. या गोष्टी पुरुषांना समजणं गरजेचे आहे की ऑफिसबरोबर घरातल्या सगळ्या गोष्टी जर स्त्रियांनाच बघाव्या लागणार असतील तर ही सिच्युएशन कधीच बदलणार नाही आहे. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉन गली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.